शंभराचे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज तुम्हाला मी सांगणार आहे आता व्हॉट्सअपवर किती प्रमाणात स्कॅम होत आहेत। जसं की आता ट्रेंडिंगलाच एक स्कॅम चालू आहे। जसं की व्हॉट्सअपवर काय होतं, तुमच्या मित्राच्याच नावाने म्हणजे नंबरने तुम्हाला डायरेक्ट आहे ती मेसेज येतो आणि तो सरस हाय हॅलो अशा पद्धतीने करतो आणि त्यानंतर तो विचारतो अशा पद्धतीने एक OTP आलाय तो मला सांग। मग तुम्ही जर तो तुमचा मित्र म्हणून जर OTP सेंड केला त्यानंतर तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅक होतं, म्हणजे तुमचा मोबाईल तो पूर्णपणे हॅक केला जाऊ शकतो। अशा पद्धतीने स्कॅम हा एकच स्कॅम नाही, तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो क्यूआर कोड असतो त्याच्यामध्ये तिथून सुद्धा तो स्कॅम केला जातो। दुसरी गोष्ट लिंकद्वारे सुद्धा स्कॅम केला जातो, बरेचसे OTP द्वारे सुद्धा स्कॅम केला जातो। अशा बऱ्याचशाच पद्धतीने तो स्कॅम केला जातो आणि बरेचसे जणांचे स्कॅम केल्यानंतर पैसे जातात, बरेचसे जणांचं व्हॉट्सअप हॅक होतो, अशा बरेचसेच प्रॉब्लेम होतात। तर मी आज तुम्हाला सांगणार आहे हे सगळे जे की स्कॅम आहेत, स्कॅम हे थांबणार तर नाहीत, पण तुम्हाला एक अशा ॲप्लिकेशन सांगतो। या ॲप्लिकेशनच्या मदतीतून तुम्हाला समजा अनोळखी व्यक्तीने कोणी लिंक सेंड केली किंवा तुमच्या मित्राने लिंक सेंड केली आणि तुम्हाला जर वाटत असेल की हिने लिंक सेंड केली आहे पण ही लिंक आहे ती मी सेंड करायला नव्हती सांगितली, पण ही लिंक तुम्हाला जर वाटत असेल फ्रॉड लिंक आहे ह्याच्याद्वारे माझं व्हॉट्सअप आहे ते हॅक होऊ शकत, तर फक्त तुम्हाला ती लिंक कॉपी करायचा किंवा OTP असेल तर OTP जो काय तो कॉपी करायचा किंवा QR कोड असेल त्या फोटो तुम्हाला एकदा काढून घ्यायचा आणि फक्त या ॲप्लिकेशनमध्ये जायचा। तिथे तुम्हाला QR कोड म्हणा लिंक OTP हे 3 ऑप्शन्स भेटतात। फक्त तिथे जाऊन तू पेस्ट केल्यानंतर तुम्हाला ते ॲप्लिकेशन सांगणार आहे ही लिंक सेफ आहे का फ्रॉड आहे। ह्याने काय होणार आहे, तुमचं व्हॉट्सअप तर वाचणारच आहे पण तुमचा मोबाईल आहे तो हॅकसुद्धा होणार नाही। सगळ्यात पहिलं सांगतो ही ॲप्लिकेशन कशी इन्स्टॉल करायची, कशा पद्धतीने वर्क करते सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कसं झालं आहे की बऱ्याचशा जणांसोबत असे स्कॅम करत आहेत की लिंकद्वारे स्कॅम करतात। दुसरी गोष्ट OTPची स्कॅम करण्यानंतर बँक खाली होते। तिसरी गोष्ट QR कोडमधून सुद्धा स्कॅम केला जातो, वायफायद्वारे स्कॅम केला जातो, असे बरेचसेच प्रकार स्कॅमचे आहेत। पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक अशी ॲप्लिकेशन सांगतो, या ॲप्लिकेशनच्या मदतीतून तुम्हाला सांगतो QR कोड म्हणा वायफाय असो याची संपूर्ण डिटेल्स आहे। जर समजा एखाद्या वेळी तुम्हाला QR कोड स्कॅन करायचा पण तुम्हाला असं वाटतं असेल की या QR कोड स्कॅन केल्यानंतर आपला मोबाईल आहे तो हॅक होऊ शकतो, त्यावेळेस फक्त तुम्हाला घ्यायचा ह्या ॲप्लिकेशन ओपन करून फक्त QR कोड आहे तो स्कॅन करायचा आणि त्यानंतर तुम्हाला समजणार आहे की हा जी की आहे QR कोड आहे तो कसला आहे, फ्रॉड आहे का नाही, सगळं काय डिटेल्स समजेल। कशा पद्धतीतून काय करायचं सगळं लाईव्ह प्रूफ तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिले काय करायचं आहे, प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे। सर्च बारमध्ये जाऊन तुम्हाला जी की स्क्रीनवर हे ॲप्लिकेशन दिसत असेल हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। जी की हे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर येथून ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर येथून थोडंसं तुम्हाला सगळ्यात पहिले तर Gmail ID ॲड करून घ्यायचे, त्यानंतर ज्या काही परमिशन्स मागे सगळ्या परमिशन्स अलाउ करून द्यायचे। त्यानंतर येथे बघू सुद्धा हे बरेचसेच ऑप्शन्स आले। सगळ्यात पहिले तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की एक एक ऑप्शन कशासाठी दिलं आहे। सगळ्यात पहिले तर स्कॅन अँड QR कोड। स्कॅन अँड QR कोडचा अर्थ काय, ज्यावेळी समजा एखाद्या शॉपमध्ये तुम्ही गेला आहे किंवा तुम्हाला एखाद्याने स्कॅनर अशा पद्धतीत पाठवलेला आहे, त्याने सांगितलं की स्कॅन करा अशा पद्धतीने व्हॉट्सअपला जॉईन व्हा। बरेचसे जण व्हॉट्सअपची QR कोड जनरेट करतात आणि ह्याच्यावर तुम्ही स्कॅन करून पाठवा। तुम्हाला काय करायचा, जो स्कॅनर तुम्हाला व्हॉट्सअपवर वाटत तो दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये पाठवायचा आणि ह्या ॲप्लिकेशन ओपन करून स्कॅनरवर तुम्हाला क्लिक करायचा आणि तो जो की QR कोड आहे तो स्कॅन करून घ्यायचा सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो। आणि लगेच हे ॲप्लिकेशन एका मिनिटाच्या आत तुम्हाला सांगेल की हा जो की स्कॅनर जी की तुम्ही आत्ता जो की स्कॅन केलेला आहे याची संपूर्ण डिटेल्स आहे सगळी तुम्हाला येथे भेटून जाईल की हा फ्रॉड आहे का, म्हणजे कशासाठी हा क्रिएट केला, व्हॉट्सअपचाच आहे का किंवा दुसऱ्या कोणत्या फ्रॉड ॲप्लिकेशनचा आहे, सगळी डिटेल्स आहे ती तुम्हाला इझिली भेटून जाईल। दुसरी गोष्ट वायफायचं म्हणजे काय तुम्हाला सांगतो, हा जी की तुम्हाला दिसत असेल वायफायद्वारे बरेचसे जणांचे स्कॅम केले जातात। म्हणजे वायफायद्वारे कसे करतात ते समजून घ्या। तुम्ही एखाद्या वेळी कोणत्याही वायफायला कनेक्ट होता त्यावेळेस तुमचा मोबाईलसुद्धा हॅक केला जातो, एखादा व्हायरस होतो, तर त्यावेळेस तुम्हाला काय ह्याच्यावर क्लिक करून येथून तुम्हाला संपूर्ण डिटेल्स भेटून जाईल। तुम्ही एखाद्या वायफायला कनेक्ट झाले तर सगळं काही इथे डिटेल्स आहे ती तुम्हाला सांगेल की बाबा कशा पद्धतीने ही सेफ आहे का नाही येथे सुद्धा तुम्हाला समजून जाईल। जर ती सेफ नसेल तर तुम्हाला इझिली हे ॲप्लिकेशन सांगणार की ही सेफ नाही, तुम्ही ह्याला की वायफाय कनेक्ट करू नका। हे झालं दुसरं। जी की तिसरं आहे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट मी सांगेन, बरेचसे जण व्हॉट्सअपला जी की आहे कोणत्याही वेबसाईटच्या लिंक सेंड करतात, जसं की स्कॅन वेबसाईट लिहिल्या सुद्धा येथे तुम्हाला दिसत असेल। त्यावेळेस काय होतं, एखाद्या वेबसाईटवर तुम्ही क्लिक केले की ते तुमचं व्हॉट्सअप हॅक होतं, काही काही मोबाईलसुद्धा हॅक होतो। त्यावेळेस काय करायचं, हे जेव्हा क्लिक करायचा आणि येथे तुम्हाला फक्त काय करायचं आहे, जी तुम्ही लिंक जी की तुम्हाला व्हॉट्सअपवर आले ती कॉपी करून फक्त पेस्ट करायची। त्यानंतर स्कॅन URL जी की तुम्हाला येथे दिसत असेल ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करून येथे तुम्हाला समजणार आहे जी ॲप्लिकेशनची तुम्ही लिंक कॉपी केली असेल किंवा कोणत्याही वेबसाईटची लिंक असेल
तर तुम्हाला इथे इझिली समजणार आहे की ही सेफ आहे की नाही, कोणत्या ॲपची लिंक आहे ते सुद्धा तुम्हाला बघू शकता. ॲमेझॉनची लिंक मी कॉपी केली आहे, सगळं काय डिटेल्समध्ये भेटून जाईल. ही सेफ आहे का नाही, सगळं काय तुम्हाला डेंजर झोनमध्ये आहे का कशात आहे हे तुम्हाला इथे ॲरोमध्ये समजून जाईल. इथे ग्रीन येतं आहे, इथं अशा पद्धतीने जर इथे असेल तर समजायचं की तुमची लिंक आहे ती डेंजर झोनमध्ये आहे, तर तुम्ही तेव्हा अजिबात क्लिक करू नका. हे झालं. त्यानंतर तुम्हाला सांगतो जी की OTP तुम्हाला कसं असतं की एखाद्यानं OTP सेंड करतं त्यावेळेस याच्यावर क्लिक करायचा. इथे तुम्हाला जे काही तुमचं सिम सिलेक्ट करून घ्यायचं आहे, कोणतं सिम आहे सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर ॲड करून तुम्हाला इथे कॉल जातो आणि OTP एखाद्याने सेंड केल्यानंतर तुम्हाला सगळं काय प्रोसेस केल्यानंतर इथून समजून जाईल. आणि OTP स्कॅम 90% लोकांबरोबर घडायला लागले, त्यामुळे सावध. आत्ता जेव्हा OTP एखाद्याने सेंड केला तर सगळ्यात पहिले तर तुम्ही त्याची काय करू शकता, संपूर्ण डिटेल्स काढा की खरोखर आपला मित्रच आहे का, ह्याने माहितला ही डिटेल्स आहे तुम्ही काढून घ्या. ह्या बाकीची काय ॲप परमिशन्स तुम्हाला सांगतो काय, तुम्ही एखाद्या वेळी कसं असं थर्ड पार्टी ॲप इन्स्टॉल करता त्यावेळेस तुम्हाला इथे जी काय ॲपचं सगळं काय डिटेल्स बघू शकता. आणि तुमची मोबाईलमध्ये कोणती ॲप सेफ आहे ते तुम्हाला इथे बघू शकता. इथे सुद्धा समजून जाईल. जसं की बघू शकता कोणतीही ॲप तुम्ही थर्ड पार्टी जर इन्स्टॉल केले असेल तर ही ॲप्लिकेशन तुम्हाला सांगते की ही सेफ आहे का नाही. ग्रीन असल्यामुळे बघू शकता सिक्युअर आहे इथे बघू शकता, आणि कुठली सिक्युअर नाही कुठली सिक्युअर आहे ती सगळं काय डिटेल्स भेटते. अशा पद्धतीने बरेचसेच इथे ऑप्शन्स आहेत आणि एकदा नक्की ट्राय करा. कारण की तुम्हाला सांगतो आता व्हॉट्सअप हॅक होत आहेत आणि बऱ्याचशा जणांना समजत नाही की आमचं व्हॉट्सअप कशाने हॅक झालं. आपण काय करतो, एखाद्या लिंक सेंड केली की इझिली क्लिक करतो आणि आपलं व्हॉट्सअप आहे ते हॅक होतं. त्यामुळे नक्की हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. ॲप्लिकेशनची लिंक आपल्या जी की आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी दिली आहे आणि आपल्या जी की कमेंट्समध्ये पिनसुद्धा मी केले, तिथून इझिली घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.